सरपंच संतोष देशमुख आहे त्यांच्या हत्या प्रकरणी वातावरण तापलेलं असतानाच आता पुन्हा आझाद मैदानावरती सरपंच परिषदेच्या वतीने या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे। त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत कोणत्या मागण्यांसाठी त्यांनी हे आंदोलन केलेलं आहे। काय सांगाल, आपण धरणे आंदोलन केलेले मोठ्या संख्येने सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत। संतोष देशमुख यांची ज्या क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली, अमानवीय कृत्य केलेलं आहे आणि एक आदर्श सरपंच ज्या गावचा तो जर चांगलं काम करत असेल, 18 प्रगत जातीच्या लोकांना घेऊन बरोबर चालत असेल, त्याची हत्या होत असेल तर याच्यासारखं दुर्दैव नाही। पंचायत राजमधली महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी दुर्दैवी घटना म्हणजे संतोष देशमुख यांची हत्या आहे। आमच्या काही मागण्या आहेत, त्या मागण्यांसाठी आम्ही इथं आलेलो आहोत की संतोष देशमुख यांची ज्यांनी हत्या केली ते 20-22 दिवस फिरले, त्यातले 6 आरोपी का केले नाही, ते कुणाकडे राहिले, कुणाच्या गाड्या वापरल्या, ही कुठेतरी सरकारची पण जरब असली पाहिजे ना यांच्यावर, तर भावी म्हणजे पुढचं सगळं टाळणार आहे। नाही तर सरपंचांना गावात काम करणं अवघड होईल, कुणी पण येईन, कुणाचा पण खून करीन, हे बरोबर नाही। संतोष देशमुखांना मारत असताना त्यांचे जे हत्यारं जप्त केलेत, किती प्रचंड आक्रोश केला असेल संतोष देशमुखांनी। आज राज्यात संतोष देशमुखांची हत्या झाली असेल, परंतु प्रत्येक सरपंचाच्या डोक्यात असंतोष निर्माण झालेला आहे। सरकारने या संदर्भात तात्काळ कारवाई करून धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा, मी तर म्हणतो सरकारने देणं आणि ह्यांनी घेणं याचा तर प्रश्न नाही, धनंजय मुंडेंनीच तो देऊन टाकावा, भविष्यात अजून राजकारण करता येईल। आणि त्यामुळं संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांचे कुटुंबीय उघड्यावर पाडणार नाही, ही सरपंच परिषदेची जबाबदारी आहे। आम्ही यात न्यायालयीन सुद्धा लढा सरपंच परिषदेच्या माध्यमातून लढणार आहोत। काल अजितदादांची भेट घेतली धनंजय मुंडेंनी, कुठेतरी आता त्यावरती अजितदादा देखील म्हटलेले आहेत की अजून धनंजय मुंडेंविरोधात कुठलाही पुरावा मिळालेला नाही, अशा पद्धतीने का म्हणजे राजीनामा? अजितदादाकडे राजीनामा दिला असल्याची माहिती कळते, अजितदादांच्या ताफ्यात गाड्या होत्या, तो पण चौकशीचाच भाग आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथं राजीनामा, त्यांनी अजितदादाचा काय संबंध आहे, धनंजय मुंडेंचा काय संबंध आहे, काय हा महत्त्वाचा विषय नाही। आज त्या ठिकाणी संतोष देशमुखांची एवढी भयानक हत्या झालेली आहे, दहशतवादी आणि नक्षलवादी सुद्धा असले भयानक कृत्य करत नाही, करू शकत नाहीत, तरी देखील अशा आरोपींना वाचवण्यासाठी शासकीय यंत्रणा कामाला लागते। देशाच्या 75 वर्षातल्या इतिहासातली सगळ्यात बेकार घटना जर कोणती असेल, शासनातले अधिकारी या आरोपींना वाचवण्यासाठी प्रयत्न करतायत, दुर्दैव आहे ह्या महाराष्ट्राचं। आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो, परंतु या आरोपींना वाचवण्यासाठी प्रतिमोर्चे काढण्यासाठी यंत्रणा कामाला लागते। निर्लज्जपणाचा कळस आहे हा। माझं एवढंच म्हणणं आहे की जे काही म्हणतायत काही लोक चुकीचं उलटं सुद्धा बोलतायत, परंतु संतोष देशमुखांची हत्या झाली जग जाहीर आहे, व्हिडिओ आहेत, पुरावे आहेत, त्यामध्ये वाल्मिकरांचा डायरेक्ट संबंध असल्याचं अख्खा बीड जिल्हा ओरडतोय। 20 दिवस झालं, संपूर्ण बीड जिल्हा नव्हे तर आज महाराष्ट्र म्हणतोय की वाल्मिकरांचा डायरेक्ट संबंध आहे, त्याला आरोपी केलं जात नाही। धनंजय मुंडेंचे आणि वाल्मिकरांचे संबंध जग जाहीर आहेत, सगळे मीडियावर सांगतायत, पण तरी सुद्धा त्यांचा राजीनामा घेण्याचं आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये धाडस नाही। एवढी राजकीय हतबलता कोणत्याही नेत्याकडे यापूर्वी नव्हती। एक उदाहरण सांगतो, आमचे स्वर्गीय आर.आर. आबा खरंच आदर्श मंत्री होते, एक वाक्य फक्त चुकून गेलं तोंडातून तरी त्यांनी राजीनामा दिला होता। ही कुठं गेली राजकीय नैतिकता? आजच्या राजकारण्यांची नैतिकता काय आहे आणि यांनी काय आदर्श, जनतेनं काय आदर्श घ्यावा यांचा? त्यामुळं माझं म्हणणं आहे, संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष त्यांच्या खुनामध्ये ज्यांचा सहभाग आहे ते सगळे आरोपी यात झाले पाहिजे, पोलीस अधिकारी सुद्धा त्यात समाविष्ट केले पाहिजेत। जर समजा त्या आरोपींना त्या खंडणीच्या गुन्ह्यात अगोदर अटक केली असती किंवा किडनॅप झाल्या जर गुन्हा नोंदवून त्याचा तपास झाला असता तर आज संतोष देशमुख आज इथं आपल्यात दिसले असते। एकतर एवढा आदर्श सरपंच गावासाठी स्वतःचं आयुष्य पणाला लावतो आणि त्याची एवढी निर्गुण हत्या केली का? तर एखाद्या व्यक्तीच्या वर अन्याय होतो आणि त्याच्या मदतीला धावून जातो म्हणून। संतोष देशमुखांनी मदत करत असताना तो कोणत्या जातीचा आहे, धर्माचा आहे पाहिलं का? मग आज का संतोष देशमुख एखाद्या विशिष्ट जातीचा आहे म्हणून त्यांच्या विरोधात जर समजा त्यांची हत्या झाली, हो हत्येत तरी राजकारण आणि धर्म काय सांगाल आता आणखी तुमच्या मागण्या काय आहेत? आणि जर ह्या तुमची जी मागणी आहे सरकारने पूर्ण नाही केली, वाल्मिक कराड असतील, धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला तर सरपंच परिषदेचं पुढचं पाऊल काय असेल? सरपंच
आत्ता या आझाद मैदानावर हजारोनं सरपंच इथं गोळा झालेत. सगळ्यांची मागणी एकच आहे की संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे. आणि हा जर न्याय मिळाला नाही तर सरपंच परिषदेचे सगळे पदाधिकारी आम्ही आता परत एकदा मिटिंग करणार आहे आणि हे आंदोलन फार तीव्र करणार आहे. गावोगावी ह्याचं लोन पोचलेलं आहे. हा गावगाडा चालवणारा सरपंच जर अस्थिर जर होत असेल आणि हे वातावरण जर ह्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये होत असेल तर हे कधी खपवून घेतलं जाणार नाही. आम्हाला मुख्यमंत्र्यांकडून न्याय पाहिजे. आम्हाला नक्की आशा आहे की मुख्यमंत्री आम्हाला न्याय देतील आणि सरपंचच खरा महाराष्ट्र चालवतात. वरून पॉलिसी केली जाती परंतु गावामध्ये काम करताना सरपंचांच्या काय व्यथा आहेत हे जर जाणून घेतल्या तर ह्या व्यथा पोचणं गरजेचं आहे. रात्री अपरात्रीसुद्धा प्रत्येक गोष्ट करताना सरपंचाला काय झळा सोसावे लागतात, कुटुंबाकडे दुर्लक्ष होतं आहे. आणि अशा वेळेला जर अशा सरपंचावर जर प्राणघातक हल्ला होत असेल आणि अशा पद्धतीनं जर त्यांना मारलं जात असेल तर आता कुठलाही सरपंच गप्प बसणार नाही. या सरकारला आम्हाला अजूनसुद्धा फडणवीस सरकारांवर विश्वास आहे. ते नक्की आम्हाला न्याय देतील. परंतु जर त्यांनी न्याय देण्यामध्ये कसूर केला तर सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र गप्प बसणार नाही. अगदी पुढचं पाऊल हे सगळ्यांना विचारात घेऊन नक्की घेतलं जाईल. आत्ता फक्त सरपंच आलेत, उद्या सरपंच अख्ख्या सगळ्या बॉडी ग्रामपंचायतीच्या बॉडी येतील. नंतर गाव आम्ही येऊन इथं आझाद मैदानात बसवू एवढं तुम्हाला सांगतो. न्याय मिळणं एवढंच आमचं उद्दिष्ट आहे. तर आपण बघू शकतो सरपंच परिषदेचे हे सर्व पदाधिकारी आहेत, सरपंच आहेत आणि या ठिकाणी त्यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितलेला आहे. तसेच जर तो मिळाला नाही, वाल्मिक कराडला शिक्षा झाली नाही, सर्व आरोपींना शिक्षा झाली नाही तर हे आंदोलन आणखी तीव्र केलं जाईल असं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. कॅमेरा पर्सन नागनाथसह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.